महाराष्ट्रातल्या 36,211 कंपन्या बंद झाल्याच्या आकडेवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या प्रश्नाला उत्तर दिलंय। या आकडेवारीचा अर्थ एवढ्या कंपन्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय बंद केला असा काढणे योग्य नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। फडणवीस यांनी सांगितलं की बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या डिफंक्ट आहेत। डिफंक्ट म्हणजे ज्या कंपन्या प्रत्यक्षात सुरूच झाल्या नाहीत किंवा कार्यरत नव्हत्या, त्यामुळे कंपनी नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगळ्या बाबी आहेत। काही कंपन्यांचं विलीनीकरण झालं तर काही कंपन्या कायदेशीर प्रक्रियेतून विसर्जित करण्यात आल्या, असं ते म्हणाले। फडणवीस यांनी सांगितलं की 2019-20 मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं विशेष मोहिमेत सुमारे 6 लाख निष्क्रिय कंपन्यांची नोंदणी रद्द केली होती। त्याचवेळी देशात सक्रिय कंपन्यांची संख्या गेल्या 10 वर्षात 6,78,000हून 21 लाखांहून अधिक झाली आहे। 30 जून 2024 रोजी महाराष्ट्रात 3,96,211 सक्रिय कंपन्या आहेत। देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता आणि कायम पहिल्याच क्रमांकावर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 2025-2026 मध्ये महाराष्ट्रात 41,525 नव्या कंपन्यांची नोंद झाली आहे। नव्या कंपन्यांच्या नोंदणीतही महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। चाकणमधील उद्योगाच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली। पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 12 ऑगस्टला संबंधित यंत्रणांची बैठक झाली असून आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। नायजेरियातील लागोस इथं झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी